नमस्कार. तर मी बनवणार आहे आज आळूवडी. आळूवडी बनवण्यासाठी इथे मी मिरच्या घेतल्यात, हिरव्या मिरच्या, थोडेसे जिरे, लसूण 1 कुडी आणि कोथिंबीर. हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं. थोडंसं बेसन पीठ घ्यायचं, एका आपल्याला हवं पाणी जितके असतील तेवढं लावण्यासाठी बेसन पीठ. नंतर वाटून घेतलेली मिरची टाकायची आणि इथं गूळ आणि चिंचेचं पाणी, मी चिंच आणि गूळ भिजायला घातलेलं, पाण्यात मुरू घातलेलं, त्याचं चाळून घ्यायचं ते पाणी. पानं पण स्वच्छ असे मीठ टाकून 5-10 मिनटं पाण्यातच ठेवायचे. थोडंसं त्या पाण्यात मीठ टाकायचं फक्त आणि 10 मिनटं पाण्यातच ठेवायचे ते पाण्यानंतर मी हे पीठ मिक्स करून हळद, मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आणि तीळ टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून ठेवायचं. पाणी टाकून थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करायचं, त्याला खलवून घ्यायचं ते पीठ. नंतर वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची. इथे पाणी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण. छान पाणी नितळून द्यायचं. पानं स्वच्छ कोरडे करायचे. थोडंसं शिरा त्याच्या बेलण्याच्या साहाय्याने दाबून, म्हणजे लाटून घेतल्यासारखे घ्यायच्या. नंतर एक एक करत त्या पानांना ते बेसन पीठ लावून घ्यायचं. 2-3 पानांना लावून घ्यायचं सोबत. एकाचा देठ इकडे आणि एक असं, म्हणजे उलट उलट लावून घ्यायचे पानं, म्हणजे छान दाबून बसतात ते. बघू शकता तुम्ही मी कसं पान ठेवलंय ते, आणि त्याच्यावर परत बेसन पीठ लावून घ्यायचं. तीन पानांना एकावर एक ठेवून आलटापलटी करून ठेवायचं ते. नंतर दुमतून मी एकाच हाताने दुमते ते, कारण दुसरा हात माझा मोबाईल धरलाय मी. वरून पण थोडंसं बेसन पीठ लावून घ्यायचं आणि एक ह्याला गॅसवर मी एका टोपात पाणी ठेवलेले गरम व्हायला, आणि जाळीमध्ये ही आळूची पाने ठेवून द्यायची. दुसरं पण एक तयार करून मी त्यात ठेवून दिलेले आणि 10-15 मिनटं असे गरम वाफेवर शिजून द्यायचे ते पानं झाकण ठेवून. इथे बघा शिजून घेतलेत मी पान. आता नंतर काढून घ्यायचे. थंड झाल्यावर याला कट करायचे. चाकूच्या सहाय्याने कट करायचे. थंड झाल्यावर कट करायचे ते. बघू शकता मी कट करून घेतलेले आहेत. थोडेसे गरमच, हवाच नाही, म्हणजे वाफच निघते त्याच्यातून, पण तरी कट केलेत थोडे थोडे. कढईत लगेच तेल गरम करायला ठेवायचं गॅसवर.
कमी गॅसवर असे कुरकुरीत होऊस तर तळून घ्यायच्या ह्या वड्यानंतर. कमी गॅसवर तळल्या ना म्हणजे अशा कुरकुरीत लागतात, क्रंची लागल्यासारख्या. बघू शकता कशात तळल्यात मी वड्या. आणि डाळ भात चपाती याच्यासोबत आम्ही या वड्या खाणार आहोत. बघू शकता कशी झाली आळूची वडी आपली. याचा आपला पहिला शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे. थँक्यू.